अजब रमा राघवची जोडी। हाऊ डेअर दे, लायकी आहे का त्यांची? लायकी आहे? सगळं सगळं कसं जोर देत होतं ते राघवचा शौक, त्यामुळे पूजाचं येणं, पूजाने अश्विनीचं नाव घेणं, सगळं सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे घडत होतं। असं कसं होऊ शकतं? माझा हा प्लॅन रिबाउंड होऊच कसा शकतो? लावण्या काम डाऊन। अगं इतकी का चिडली आहेस? मला सांग, असं नक्की झालंय तरी काय? तो म्हातारा, येस तो म्हातारा, त्याने माझं सगळं गेम फिरवलं। रमा आणि राघवच्या रिलेशनशिपला त्याने परमिशन दिली। गॉड डॅम इट! व्हॉट? मी तू आय कांट इमॅजिन दिस। सगळं मी जुळवून आणलं होतं। माझी रमा पुरोहितांची सून होणार नाही। मी हे सहनच करू शकत नाही। आय कांट थिंक ऑफ दिस। हे असं होऊ शकत नाहीये। I just can't. No! अश्विनी, मी उचलते। खुश असशील ना रमा? शेवटी तुला जे हवं ते मिळालं। काकांनी होकार दिला, घरी कळवलं असशीलच ना? काय म्हणाली ग तुझी आई? खुश झाल्या असतील ना त्या? अर्थात आनंदाने नाचल्याच असतील बहुतेक त्या। आता तू या घरची सून झालीस तर त्यांना किती आनंद होईल, हो ना? शेवटी काय, मुलगी खुश की आई बाबा खुश? हे तुझे आई बाबा येतील ना आता सासरकडच्यांना भेटायला? रीतच असते हा तशी। कधी येणार आहेत तुझे आई बाबा? मी पण काय विचारते तुला, हे घर, आत्या, काका सगळेच ओळखीचे आहेत ना तुझ्या आई बाबांच्या? अगं रमा, तुझी आई अलीकडेच येऊन गेली ना ग 2-4दा? हा, काय बरं म्हणाली होती? ममाचं काय करायचं? आबा हो म्हणाले तरी ममा हो म्हणणं इम्पॉसिबल आहे। मी पण काही इथे बोलत बसले, मी पूजा बहिणीला मदत करून येते। हा, रमा 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 रमा, मी इतकी खुश आहे। अगं देवी आई पावली ग बाई आपल्याला। अगं कधीपासून तू मला एकटी भेटतेस ना याचीच मी वाट पाहत होते। माझ्या लाडूबाईचे मला खूप लाड करायचे, पण रमा मला इतका आनंद झाला ना, मला काहीच सुचत नाहीये। अगं रमा, तू आता या घरची सून होणार यावर शिक्कामोर्तब झालाय। या दिवसाची मी सुद्धा तुझ्या इतकीच वाट पाहत होते। मग काय, आता अख्ख्या नाशकामध्ये माझ्या इतकी नशीबवान सासूबाई कुणीही नसेल। रमा चल, आपण फोटो काढूया। ये लवकर। लव यू सुनबाई, बरोबर बोलले ना? आई, मी राघव काय करतोय ते बघून येते।
हो बघून ये बाई, बघून ये, खरंच बघून ये. मी तर म्हणते की सरळ त्याचा हात पकड आणि तू त्याला बाहेरच घेऊन जा. हो, मघाशी यांनी परवानगी दिल्यानंतर तुम्हा दोघांना बोलायलाच मिळालं नसेल ना. आई हो, असं कसं जाणार? घरात गणपती बसल्यात आणि घरात इतके सगळे जण आहेत, आपण एकत्र आम्ही असं बाहेर जाणं चुकीचं दिसेल ना. ते पण खरंच आहे म्हणा. बरोबर आहे. मी आहे ना, तुझ्या सासूबाईंना तू काही कमी समजू नकोस. हा मोदकांचा डबा तुम्ही दोघं जाऊन पुराणिकांच्या घरी देऊन या. आणि आबांना काय सांगायचं ते मी बघते. कृष्णा, जा. अश्विनी, हा बेटा बोल. बाबा, इथे खूप काहीतरी भयंकर घडलंय बाबा. अगं एवढं काय झालंय? तू तू ठीक आहेस ना? अजिबात नाही. तुम्ही फक्त दुरून चौकशी करा आणि इथे इथे तोपर्यंत रमा राघवचं लग्न सुद्धा होईल. म्हणजे काकांनी रमा राघवच्या लग्नाला होकार दिलाय. काय? आता माझं कसं होणार बाबा? तुम्हाला माहितीये ना माझं राघववर किती प्रेम आहे. मला कळायला लागल्यापासून राघवशी लग्न करायचं स्वप्न बघितलं मी बाबा. बाबा, आता जर मला राघव नाही मिळाला ना, तर मी काहीतरी करून घेईन. मी मला जर राघव नाही मिळाला ना बाबा, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन बाबा. हे बघ अश्विनी, उगाच काहीतरी बडबडू नकोस. बाबा, आता जर तुम्ही काही केलं नाही ना, मी माझ्या हाताची नस कापेन. माझ्या हातात सूर्य आहे बाबा, मी खरंच नस कापून घेईन. अश्विनी, हे बघ, अगं मला काहीतरी बोलू तरी दे. हे बघ, ती सूर्य आधी बाजूला टाक बघू, आधी बाजूला टाक. हा, हे बघ, तू असं वेडं बिद्र काहीही करणार नाहीयेस, लक्षात ठेव. का करू नको? सांगा ना, का करू नको? मी काही तिथे रमा राघवच्या लग्नाचे लाडू वळायला आले का? मला तर जगायचंच नाहीये बाबा. अश्विनी ऐक, ती सूर्य आधी बाजूला ठेव, बाजूला ठेव. हे बघ, ऐक माझं, शांतपणे ऐक. राघवशी तुझं लग्न होईल, हे तुझ्या बापाचं वचन आहे तुला. बघ ऐक, अगं त्या लावण्याचा काय उपयोग मग? हा, मी आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलतो, ती बरोबर आडवी येईल बघ. तू काळजी करू नको, ती सुरी टाक बघू आधी. बाबा, तुम्ही खरंच बोलाल ना? नाही ना होणार हे लग्न? मी होऊच देणार नाही. तोपर्यंत तू शांत राहा बघू, शांत राहा. हा, ती सुरी टाकलीस का? हा, शांत हो. मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या लावण्याला भेटतो. साम दाम दंड भेद, त्याच्यानेही राघवचं लग्न त्या गुळाच्या ढेपीशी होणार नाही म्हणजे नाही. रमा, आज इतकं मस्त वाटतंय ना मला. इतके दिवस आबांना कसं सांगायचं ह्या विचाराचा भुंगा होता, आणि मग त्यांना कळल्यानंतर काय होईल ह्याचं टेन्शन. पण आता टेन्शन एकदम गायब झालं. आबा आपलं नातं इतक्या लवकर स्वीकारतील असं मला जन्मात वाटलं नव्हतं.
मग